नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा कशी करायची असते, त्याचप्रमाणे कराकेळी कशी पूजावे, कराकेळी म्हणजे काय, आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांचं तर्पण पूजन कसं करावं याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अक्षय तृतीया 2026 मध्ये 19 एप्रिल रोजी आली आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस, शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले दान, धर्म, पूजा आणि खरेदीचे फळ हे आपल्याला अखंड टिकणारं असतं, म्हणजेच चिरस्थायी असतं. या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी, त्याचबरोबर श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. विशेष करून यांच्या पूजेला महत्त्व दिलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांची, आपल्या पूर्वजांची पूजा करण्याला देखील महत्त्व दिलं गेलं आहे. तुम्ही देखील आत्तापर्यंत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा किंवा पितर पूजन केलं नसेल, तुम्ही या वर्षापासून पितर पूजन नक्कीच करायचं आहे. पूर्वजांची पूजा केल्याने, पितृतर्पण केल्याने बघा, आपल्याला जो काही पितृदोष असेल तो पितृदोष आपला नष्ट होतो. आपल्याला आपल्या पूर्वजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांना सद्गती प्राप्त होते. ते संतुष्ट होतात आणि भरभरून आपल्याला कृपा आशीर्वाद देतात, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या जीवनात, संसारात, आपल्या कामात अडथळे किंवा अडचणी येत नाही. बघा, 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर या दिवशी बघा, 3.5 मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यावर आपलं घर, दार, अंगण स्वच्छ करायचं आहे. उंबरठा आणि दरवाजा आपल्याला थोड्याशा पाण्यात हळद आणि गोमतीर टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. नंतर उंबरठ्यावर न विसरता आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्ही याआधी जर का हळदीचं लेपन करत नसाल तर तुम्ही या टायमाला आवर्जून हळदीचं लेपन करा, कारण यामुळे माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात, आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करतात. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजाला लावायचं आहे. 9, 11, 7 आंब्याची पानं घ्या, त्याचं एक तोरण बनवा आणि ते दरवाजाला लावायचं आहे. कारण हे शुभतेचं प्रतीक आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, पॉझिटिव्ह एनर्जी घरात राहते आणि यामुळे आपल्या घरात आनंदाचं वातावरण राहतं. यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. बघा, 3.5 मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आपण ज्या पण काही सेवा, पूजा, पाठ करू, याचं पुण्य आपल्याला हे चिरंतर टिकणारं मिळत असतं. आपल्याला या दिवशी केलेल्या सेवेचं पुण्य 1000 पटीने अधिक मिळत असतं. त्यामुळे आवर्जून आपल्याला भगवान सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य अर्पण करताना एक तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या, हळदी, कुंकू, थोडेसे तांदूळ, लाल फूल असेल तर लाल फूल टाका आणि भगवान सूर्यदेवाला सकाळी सकाळी सूर्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही. घरात सुख समृद्धीसाठी संध्याकाळी देखील तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा आपल्याला लावायचा आहे. या दिवशी नवीन व्यवसाय, नवीन गाडी, नवीन खरेदी, नवीन सोने, चांदी या वस्तूंची खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. आता बघा, पितरांचं पूजन कसं करायचं. या दिवशी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या नावाने उपास करू देखील जेवू घालायचे असतात. आता आपल्याला हे पूजन दुपारी 12 वाजेपर्यंत करायचं आहे. आपल्याला आपल्या घरातील स्वयंपाक उरकून घ्यायचा आहे आणि स्वयंपाक केल्यानंतर अगोदर देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 12च्या आतमध्ये आपल्या पितरांची पूजन करून त्यांच्या नावाने आपल्याला एक एक उपास करू जेवू घालायचे असतात. आता पितर, पूर्वज, तुमचे जर का सासू सासरे दोन्ही वारले असतील तर तुम्हाला दोघांच्या नावाने कराकेळी आणून उपास करू जेवू घालायचे आहे. जर का तुमची सासू वारली असेल, सवासीन वारली असेल, तर तुम्हाला फक्त सासूच्या फोटोची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून तुम्हाला एक सुवासीन महिला उपास करू जेवू घालायची आहे. जर का तुमचे सासरे वारले असतील तर तुम्हाला सासऱ्यांच्या फोटोची पूजा करून त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवून त्यांच्या नावाने एक उपास करू जेवू घालायचे आहे. आणि दोघं वारले असतील तर तुम्हाला दोघं उपास करू जेवू घालायचे आहे.
व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु कुठेही स्किप करू नका. संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता आपल्याला हे पूजन स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही 10-11 वाजता हे करायला घेऊ शकतात. यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला पाट मांडून घ्यायचा आहे. या पाटावर शक्यतो तुम्हाला पांढऱ्या कलरचा कपडा वस्त्र अंथरून घ्यायचा आहे, कारण पितरांच्या पूजनासाठी पांढऱ्या कलरचे कपडे वापरले जातात. त्यानंतर तुम्हाला तुमचे सासू सासरे असतील तर दोन्ही फोटो ठेवा. सासू असेल तर सासूचा घ्या, सासरे असतील तर सासऱ्यांचा फोटो घ्या. तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्हाला सासू सुवासीन वारली असेल तर सासूला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि सासऱ्यांचा फोटो असेल तर सासऱ्यांच्या फोटोला अष्टगंध लावून घ्या, किंवा तुम्ही गणगोळी लावून घेतली तरी चालेल. आणि जर का तुमच्या सासूबाई विधवा असतील तर मग बुक्का तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, इथे तुमचे जे वारलेले आहे पूर्वज त्यांचेच फोटो तुम्हाला ठेवायचे आहे. दोघं असतील तर दोघांचे ठेवा, एक असेल तर एकाचा ठेवा. त्यानंतर आपल्याला त्यांच्या पुढे गव्हाची रास ठेवायची आहे. बघा, आपल्याला यावर कराकेळी पूजन करायचं आहे. खाली तुम्हाला गव्हाची रास ठेवून घ्यायची आहे. आता हे करा आहे बघा, ज्याला होल असतं ते करा असतं आणि हे पुरुषांसाठी घेतलं जातं. हे दुसरं जे काळं मडकं आहे याला केळी म्हटली जाते. काही ठिकाणी हे मोठ्या आकाराची देखील केळी मिळते. तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं तिथं तुम्ही करा केळी म्हटला की तुम्हाला ते बरोबर तुम्हाला देतील. बघा, आता याला होल असतं, यातनं पाणी खाली येतं, त्यामुळे तुम्ही याच्या खाली एक प्लेट ठेवली तरी चालणार आहे. ज्याला होल आहे ते पुरुषांसाठी करा म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं केळी असते. काही ठिकाणी ही मडकी छोटी असतात, काही ठिकाणी मोठी असतात. आता यात पाणी भरून ठेवायचं आहे. पाणी भरून ठेवल्यानंतर ह्या दोघांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. या दिवशी आंब्याच्या पूजनाला अतिशय महत्त्व आहे. काही ठिकाणी आंब्याचं पूजन करतात, काही ठिकाणी यावर खरबूज देखील ठेवलं जातं. आपल्याला यावर एक एक आंबा ठेवून घ्यायचा आहे. आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहे. फोटोला देखील तुम्ही हार फुलं अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूने छान अशी छोटीशी रांगोळी काढून घ्या. एक दिवा प्रज्वलित करून घ्या. बघा, आता ही पूजा तुम्ही अगदी घरातल्या घरात साध्या पद्धतीने करू शकतात. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही छान रांगोळी काढा, फुलांचे आरस काढा. तुम्ही तुमच्या हिशोबाने पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. यानंतर या दिवशी आपल्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा आहे. या दिवशी आंब्याच्या रसाला विशेष महत्त्व दिलं आहे. पुरणपोळीचा आणि आंब्याच्या रसाचा या दिवशी स्वयंपाक केला जातो. आपल्याला अगोदर देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. शक्य झाल्यास एक नैवेद्य गायीसाठी तुम्ही काढू शकतात. त्यानंतर जसं आपण जेवणासाठी ताट भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ताट भरायचं आहे आणि आपल्याला याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला अगोदर खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. पाण्याने आपल्याला पाणी खाली, ताटाच्या खाली आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि मग आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. एका ग्लासात तुम्ही पाणी भरून ठेवू शकतात. त्यानंतर बघा, आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि ते ओवाळून घ्यायचं आहे. शक्य झाल्यास या दिवशी सकाळी उठल्यावर देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्ही पितरांची स्तुती, पितृस्तोत्राचं पठण करू शकतात. या दिवशी पितरांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जातेच, त्याचप्रमाणे पूर्वजांना देखील पूजनाला विशेष महत्त्व दिलं आहे. यामुळे आपल्यावर पितरांची कृपा, आशीर्वाद राहतात. आपल्याला कुठल्याही प्रकारचा घरात त्रास, दोष, पितृदोष लागत नाही. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला यांच्या नावाने उपास करू जेवू घालायचे आहे. त्यांना तुम्ही सकाळीच किंवा आदल्या दिवशी तुम्ही निमंत्रण देऊ शकतात जेवणासाठी. पुरुष असेल तर पुरुषाला सांगा, महिला असेल सुवासीन तर सुवासीन महिलेला जेवायला बोलवायचं आहे. आता घरी जेवायला बोलवल्यानंतर बघा, आपल्याला घरी बोलवल्यानंतर त्यांना आपल्याला जेवायला बसवल्यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. महिला असेल तर महिलेला जेवायला दिल्यानंतर तुम्ही तिची ओटी भरू शकतात. साडी, चोळी किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही भेटवस्तू तिला देऊ शकतात. पुरुष असेल तर पुरुषाला देखील टावेल, टोपी, कपडे तुम्हाला द्यायचे असतील तर कपडे, छत्री, चप्पल या पद्धतीने तुम्ही भेटवस्तू त्यांना देऊ शकतात. या पद्धतीने या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे. हे पूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर या नैवेद्याचं काय करायचं? आता हे नैवेद्याचं जे ताट आहे, तुम्हाला हा नैवेद्य तुमच्याजवळ गाईचा गोठा असेल तर गाईला हे पान खाऊ घालायचं आहे. या दिवशी आंब्याचा रस करून ते पूजनाला विशेष महत्त्व आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पितरांची पूजा करायची आहे आणि ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.